मॉर्निंग गाईज, आणि मी तुमचं स्वागत करतोय उज्जैनमधून. आणि ही काय अशी रूम आहे. फॅनच्या आवाजाला तुम्ही इग्नोर करा. आणि आता आम्ही इथून जातोय ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर मला तरी वाटतं 3 ते 4 तास लागतील. आणि नंतर पुन्हा इथे उज्जैनला आम्ही स्टे करणार आहोत. तर आता बघूया प्रवास कसा होतोय. आता काही आम्ही इथे जवळजवळ 5-5:30 वाजता पोचलो. काल बोरिवलीवरून ट्रेन पकडलेली 5:30 वाजता, म्हणजे टोटल 12 तासाची रनिंग आहे. आणि हा माझ्यासोबत आहे, लाजतोय पण तो. म्हणजे टोटल 12 तास आपली रनिंग होती. आणि हा ब्लॉग डायरेक्ट इथून स्टार्ट होतोय उज्जैनमधून. तर हा तुम्हाला ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. तर आत्ता इथून आम्ही निघतोय. तर वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30 वाजता इकडनं निघतील. आता आम्ही नाश्ता करतील. नाश्ता करून डायरेक्ट जातील आता ओंकारेश्वरला. तर आत्ता आम्ही इथे नाश्ता केलेला आहे आणि आत्ता इकडनं जातील ओंकारेश्वर. तीनदा सांगून झालंय. होय, तीनदा सांगितले मी ओंकारेश्वरला चाललो, पण अजून काय जात नाही. कुठे चालले आपण? कुठे चालले? कुठे चालले? कुठे चालले? नक्की का? बात हो जाएगी. सो गाइस, आम्ही आज चाललोय ओंकारेश्वर. तर तिकडून आम्हाला दिसला आहे बैल. तो पण एकदम मागे. सॉरी. स्टार्टिंग पासून परत एकदा. अरे व्हिडिओ स्टार्ट झालाय. चल बघू झूम किती होते. उंट दिसेल कसं काय पण याच्यात? ए उभा राहायला सांग उंटाला. हा पुढे जाईल. तुझं कसं काय उंट? ते पोचले. सो गाइस, आम्ही चाललो आहे मध्य प्रदेशवर. तर तुम्ही इकडे पण आम्ही व्हिडिओ करणार. तर बघा तुम्ही, इतकं सुंदर असं ना मंदिर. आता आम्ही चाललो मंदिरात. आपण नंतर भेटूया. बाय बाय. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत ओंकारेश्वर मंदिराच्या इथे. जवळजवळ 5 तास आपण ट्रॅव्हल केला आणि 5 तास ट्रॅव्हल करून इथे पोचलेलो आहोत. वाजलेले आहेत 2 आणि आता जातोय दर्शन करायला. मला तरी वाटतं 3 ते 4 तास जातील दर्शनासाठी. तर बघूया आता कसं होते आपलं दर्शन ते. तर मित्रांनो, थोडंसं आपण वॉकिंग करून इथे पुढे आलेलो आहोत. आणि समोर बघा स्टॅच्यू आहे आणि ओंकारेश्वर मंदिर. तर ह्या बाजूला ओंकारेश्वर मंदिर आहे आणि नागरघाट आणि मामलेश्वर मंदिर. मामलेश्वर मंदिर 800 मीटर आहे इकडे.
आयोजक. तर मित्रांनो, इथून जवळजवळ 1 किलोमीटर लाईन आहे आणि 3 ते 4 तास इथून आपले जातील. खूप मोठी लाईन आहे इकडनं. तर आत्ता आपण जिथे आहोत तिथून मंदिर जवळपासच आहे, पण लेट का होते त्याचं रिझन तुम्हाला पुढे समजेलच. आता हा एकाच लाईनमध्ये जवळजवळ 5 लाईन केलेल्या आहेत, म्हणजे लोक कसे पण येत आहेत, कसे पण जात आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पुढे पाहू शकता, आपल्याला मंदिर दिसतंय बघा. मंदिर समोरच आहे आणि आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत. मागे तुम्हाला बोलला की आपल्याला लाईनमध्ये इतकं अंतर नाही आहे, तरीसुद्धा लेट होते. ते का लेट होते ते तुम्हाला रिझन समजलंच असेल. ह्याच्यावर तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आपण जवळजवळ मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. समोरून दिसते ओंकारेश्वर मंदिर की दुरी 0 मीटर, म्हणजे आता 0 मीटर आहे फक्त मंदिर. आता मध्ये जाऊन आपण दर्शन करणार आहोत आणि मध्ये जर का कॅमेरा अलाउड असेल तर तुम्हाला मधली व्हिडिओ दाखवेलच, म्हणजे जे स्तंभ वगैरे आहेत ते दाखवेलच तुम्हाला मध्ये. चला तर आता ओंकार मंदिराविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून ओळखले जाणारे 4थ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आहे. हे मंदिर भारतातील मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. ओंकारेश्वर मंदिर ज्या बेटावर स्थित आहे त्या बेटाला माधांता किंवा शिवपुरी नावाने ओळखले जाते. येथील बेटाचा संपूर्ण परिसर ओम या आकाराचा असल्याने हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर या नावाने जगभर प्रचलित आहे. तरी या मंदिराचे महत्त्व 2 मंदिरात विभाजित आहे. त्यामध्ये ओंकारेश्वर व अमरेश्वर अशी 2 रूपात अस्तित्वात आहेत. मंदिराच्या परिसरात नर्मदा व कावेरी या 2 पवित्र नद्याचा संगम झालेला आहे. नर्मदा ही अत्यंत पवित्र नदी असून भारतामध्ये नर्मदा परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. बारा ज्योतिर्लिंगाचे घर ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र नर्मदा नदीवर वसलेले आहे. ही नदी भारतातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ओंकारेश्वर हे नाव ओमच्या चिन्हापासून निर्माण झाले आहे. नर्मदेच्या सभोवतालचा डोंगर हवाई दृश्य पाहल्यास ओमद्वारे तयार झाले आहे. पुराणानुसार सतयुगात श्रीरामाचे पूर्वज ओंकारेश्वर बेटावर इक्ष्वाकू घराण्याच्या मानधाटाने राज्य केले. तेव्हा नर्मदा नदी तेजस्वी झाली. सतयुगात बेटाने एका विशाल चमकदार रत्नाचे रूप धारण केले. त्रेतायुगात ते सोन्याचे डोंगर होते. द्वापार युगात ते तांब्याचे होते आणि कलियुगात ते एका खडकाचे रूप घेत आहे. मीच नाही व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपलं दर्शन व्यवस्थितरित्या पूर्ण झालं. आता जवळजवळ 6:30-7 वाजलेले आहेत आणि आत्ता मी बोटिंग करतो आहे. पर पर्सन 100 रुपीज घेत आहेत. जेव्हा आम्ही स्टार्टिंगला इथे आले तेव्हाच ठरवलेलं की बोटिंग करूया. तर आता बोटिंग करून आम्ही इथे जेवून जाणार आहोत उज्जैनला. उज्जैनचं दर्शन आम्ही उद्या करणार आहोत. आणि ही व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. इथून आपल्याला उज्जैनला जायला 3 ते 4 तास लागणार आहेत आणि खूप लेट होणार आहे. आपण उज्जैनचं दर्शन आहे ते उद्या आपण करणार आहोत. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. उज्जैनचा ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.